त्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे। काहीही झालं तरी जंतर मंतरवरील जागा सोडू नका, वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत येतील असा शब्द जरांगे यांनी विद्यार्थ्यांना दिलाय। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारला उलटं करण्याची ताकद आपल्यात असून पुन्हा हल्ला झाल्यास नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी त्यांना या लढ्यात खंबीरपणे उभे राहण्याचं आवाहन केले। आंदोलन शांततेच्या मार्गानेच करा आणि काहीही झालं तरी जागा सोडू नका असा सल्ला त्यांनी आंदोलकांना दिला। आवश्यकता पडल्यास आपण संपूर्ण ताकदीनिशी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही देताना ते म्हणाले। विद्यार्थ्यांनी फक्त एक हाक मारावी, आम्ही अत्यंत मोठ्या संख्येने आंदोलनात सामील होऊ, वेळ पडली तर सर्व मराठे दिल्लीत येतील आणि हे सरकार उलटवून लावण्याची ताकदही आमच्यात आहे। विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्जचा निषेध करत जरांगेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। सध्याचे सरकार हे विद्यार्थ्यांचे मुद्दे पाडण्याचं काम करतंय असा संतापजनक आरोप त्यांनी केलाय। आज संपूर्ण देश आणि राज्य या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलंय। जर विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज केला किंवा त्यांच्यावर हात उचलला तर या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय।